मी आहे स्वाती। तर माझं चॅनल आहे मराठी मूम पुणे। तर मी दाखवते लाईफस्टाईल व्लॉग, ट्रॅव्हलिंग व्लॉग आणि रेसिपी व्लॉग। तर पाहत राहा मराठी मूम पुणे। हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती माझ्या मराठी मूम पुणे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आम्ही निघालो आहोत नाशिकला। तर पाहू शकता इथे यांनी बसलेले आहेत, इथे आई काय कर, इथे सप्पू आता नाही खाता। चला तर मग सुरू करू। गणपती बाप्पा मोरया। जय। आम्ही पुण्यावरून ह्या नाशिक हायवेवर आलो। इथून हे हॉटेल गुरुदेव प्युअर व्हेज, इथे आम्ही आता मिसळ खाणार आहोत। स्पेशल मिसळ पण भेटते। तर आतमध्ये जात आहोत आम्ही, पाहू शकता इथे हे आहे एंट्री। आता आम्ही इथे नाश्ता करणार आहोत। तर या आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहेत। इथे आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो। तर हे जे हॉटेल आहे ते राजगुरुनगर झाल्यानंतर 15-20 मिनिटानंतर लागतं। तर इथे आम्ही मिसळ पाव घेतलेला आहे। मिसळ पाव आणि आईनी डोसा, ह्यांनी पण मिसळ पाव घेतलेला आहे। तर हे आता पुढे दिसेलच तुम्हाला। इकडे बोल, हाय बोल ना। तर ही पाहू शकता ही मिसळ आहे। तर ह्यामध्ये बघा हे तर्री आहे, हे फरसाण आणि दही आणि स्वीटमध्ये त्यांनी शिरा दिला होता, पाव आणि आईने घेतलेला आहे डोसा, सांबार आणि चटणी। तर आता तिथून आमचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही निघालेलो आहोत इकडे ह्या हायवेला। तर हायवे बघा किती सुंदर आहे, दोन्ही साईडने मस्त असे पर्वत होते आणि मस्त असा आभाळ, खूप छान वाटत होतं जायला। एकदम असं फ्रेश, असं एकदम फ्रेश फील येत होते। बघू शकता किती सुंदर आहे। रस्ता खूप छान आहे इथला, राजगुरुनगर नंतरचा रस्ता खूप छान आहे। आणि तुम्ही जेव्हा केव्हा इकडे जायचं असेल तुम्हाला नाशिकला, तेव्हा घरातून लवकर निघा, म्हणजे ट्रॅफिक नाही लागणार। नाही तर तुम्हाला थोडा लेट झाला तर ट्रॅफिक लागून जाईल खूप, म्हणून लवकर निघा। आता आम्ही जात आहोत त्र्यंबकेश्वरला, राईट। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर। चल अरे थांबू, पैसे काढ दे। In 500 meters, turn left. Head northwest on National Highway 168, National Highway 848 toward Jawar Road. तर ही आहे पार्किंग। इथे आम्ही आमची कार जी आहे ती पार्क केलेली आहे। इथून आम्ही आता जात आहोत मंदिरात। इथे पाहू शकता पूर्ण पार्किंग आहे आणि 100 रुपये चार्ज आहे पार्किंगला। इथून मंदिराची एंट्री सुरू होत आहे, सॉरी मंदिरात जाण्याचा रस्ता आहे हा। इथे हे असं हे आहे इथे आम्ही सफल बघा आमचा कसा लावून घे। इथून जायचं मंदिरातून, इथून का? अहो मी पण इथं फ्रीचं पण दर्शन इकडून आहे का? हो।
अशा प्रकारचे ते शॉप्स आहेत आणि इकडे चप्पल स्टँड आहे. इकडे चप्पल सोडायची. चल इथे असे दुकान आहेत. इथून मंदिरात जायचं आहे. हां इथून हे दर्शन जे आहे 200 रुपये हे करावं लागेल डोनेशन, मगच आतमध्ये जाऊ देतील. आणि फ्रीवाला आहे पण तिथे 4 तास लागतील कारण आज सोमवार असल्यामुळे. असं दर्शन आहे. आता आम्ही जात आहोत दर्शन घ्यायला. इथे पाहू शकता हे प्रत्येक व्यक्ती 200 रुपये. ए सफल इकडून चल. इथून असं जायचं आहे मध्ये आणि इकडे आपल्याला तिकीट काढायचं आहे. एक मिनिट आहे सर ऐक. इथे आहे 200 रुपये ते इकडे करायचं. हां हां हो ना. इथून असं पुढे जायचं आहे दर्शन घ्यायला. चल 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 फटाफट फटाफट. आम्ही इकडे जाऊ का? हे आहे मंदिर. इथून असं उतरायचं आहे. मी पास दिलेला आहे. इकडून असं जायचं आहे लाईनमध्ये. इकडून असं लाईनमध्ये जायचं आहे. इथे हा सफल थांबलेला आहे. थांबली. चला चला. ते लेडीजची लाईन म्हणलं ना. ते पाहू शकता. हे आहे मंदिर. नाही ना. आतमध्ये असे हे लाईन्स आहेत. त्याच्यामधून आपल्याला जायचं आहे दर्शन घ्यायला. आणि हे VIP दर्शन आहे त्यामुळे 200 रुपये हे तर डोनेशन आहे. तिकीट आहे. पाण्याची पण सोय ठेवलेली आहे त्यांनी. पाणी पण पिऊ शकता. इथे पाहू शकता ही लाईन. घेतलं आणि इथं आम्ही आहोत. सफल. इथे पाय हे आहे मंदिर. आता आम्ही इथे लाईन लागलेली आहे. टाइम असले टाइमच्या ह्याच्या नाही दर्शन डायरेक्ट अर्ध्या लक्षात दर्शनात अर्ध्या लक्षात हे पैशाची लाईन साईडनं काढली. इथून आतमध्ये दर्शन घ्यायचंय. हर हर महादेव 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 हर 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 इथे
असं आहे महादेव आहे 3 मुखी ब्रह्मा विष्णू महेश अशा प्रकारे आहे मंदिराच्या बाहेर झालेलं आहे. आता आम्ही बाहेर दर्शन आलेलो. घेऊन बाहेर आलेलो आहोत. इथं थांब, मी काढतो इकडे. इथं थांब, इथं थंड आहे. व्हिडिओ घ्यायले बंद कर, बंद कर. स्टार्टच केलं. हे आहे मंदिर. हे मंदिर आहे त्र्यंबकेश्वर 12 ज्योतिर्लिंगामधलं एक मंदिर आहे. आणि ते आरशामधून बघावं लागतं. आणि ती मध्ये पिंड आहे पण ती आरशामधून बघावं लागते त्याची प्रतिमा ब्रह्मा विष्णू महेश्वरची. आणि हे मंदिराच्या साईडचा परिसर. तर दर्शन झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर हा जो आहे बॅकग्राऊंड मंदिराचं बाहेरचा परिसर आहे. आणि नाशिकपासून त्र्यंबकेश्वर मंदिर 30 ते 40 किलोमीटर आहे. आणि इथे पाहू शकता हे जे मंदिर आहे ते, तर हे मंदिराचं बांधकाम जे आहे हेमाडपंथी बांधकाम आहे. जुन्या पद्धतीने हे केलेलं आहे हेमाडपंथी. तर इथे पण बघू शकता बाहेर पण हे केलेलं आहे ब्रह्मा विष्णू महेश्वरचे. ते दाखवलेलं आहे मी. मध्ये जशी पिंड आहे तशीच इथे पण पिंड आहे आणि त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश्वर दाखवलेले 3. हे आहेत ब्रह्मा विष्णू महेश्वर. तर इथे आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघत आहोत पुढे. तर पुढचा आम्ही व्हिडिओ दाखवू कुठे जाणार. तर हा ब्लॉग इथेच संपलेला आहे. जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. आणि आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. चला तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.